नमस्कार. मी विक्रम भावे. उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही दिवस आम्ही हिंदुत्ववादी आणि काही वारकरी बांधव असे मिळून एक मुद्दा उचलून धरलाय. तो म्हणजे पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षल किंवा पुरोगामी लिब्रांडूंनी केलेली घुसखोरी. योग्य ती कारवाई त्याच्यावर होईलच, पण हे घडत असताना एक चांगली गोष्ट सुद्धा लक्षात आली. ती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक अभिनंदनीय कृती केलेली आहे. ती कृती अशी की ते संविधान डोक्यावर घेऊन संविधान दिंडी असं म्हणत विधान भवनात गेले. सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्या मागे कुणीच नसेल, म्हणजे ती एकपात्री दिंडी असू शकते, पण असो. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. कारण का, वारीमध्ये जे लिब्रांडू वगैरे घुसलेत, कोणी पर्यावरणवादाचा बुरखा घेतलाय, कोणी संविधानाविषयी जागृतीचा बुरखा, कोणी अजून काय, असे सगळे बुरखे घेऊन जे घुसलेत. गंमत बघा, आपल्या संविधानाचं वय 75 वर्ष आणि वारीला परंपरा आहे 700 वर्षाची. म्हणजे संविधान जन्माला सुद्धा आलं नव्हतं, किंवा संविधान नावाचं काही असू शकतं हे कल्पनेत सुद्धा कोणाच्या नव्हतं. त्याच्याही शेकडो वर्ष आधीपासून आमचे वारकरी बांधव ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी घालून दिलेल्या परमार्थाच्या मार्गावर अत्यंत सहिष्णुतेने ते जात आहेत, चालतायत, मार्गक्रमण करतायत आणि भूतदया, पर्यावरणाचं रक्षण, ह्या सगळ्या गोष्टी वारकरी करतच आहेत गेली 700 वर्ष. त्यामुळे संविधानाविषयीची जागृती ह्याची वारकऱ्यांना अक्कल शिकवायची गरज नाही. ती वारकऱ्यांकडून शिकली पाहिजे पुरोगामी लिब्रांडूंनी. त्यामुळे वारीमध्ये असल्या दिंड्यांची गरजच नाही. आता वारीत गरज नाही, मग गरज कुठे? तर गरज कुठे आहे हे रोहित पवारांनी ओळखलं आणि ते डोक्यावर संविधान घेऊन विधान भवनात गेले. म्हणजे त्यांना ही देखील खात्री आहे की संविधानाविषयी जागृती करण्याची वारीत गरज नाहीये, विधान भवनात गरज आहे. त्यामुळे म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. आणि त्या पुढे जाऊन मी रोहित पवार यांना एक विनंती पण करीन की वारीत घुसलेले जे लिब्रांडू वगैरे आहेत ना, यांना सुद्धा तिकडेच बोलवून घ्या, वारीत गरज नाहीये. म्हणजे हे माझं मत आहे. प्रेक्षकांनी आपापली मतं जरा कमेंट मध्ये द्यावीत. नमस्कार. जय हिंदू राष्ट्र. धन्यवाद.